कोकण किनारपट्टीवरील पर्ससीन नेट मच्छीमार आक्रमक झाले। केरळ, गोवा, कर्नाटक आणि गुजरात राज्यात आधुनिक पद्धतीच्या मासेमारीला परवानगी असताना महाराष्ट्रात निर्बंध कशाला असा सवाल मच्छीमार संघटनेने केलाय। खोल समुद्रात पर्सिसन मासेमारीला परवानगी द्या अशी मागणी संघटनेने केली आहे। कोकण किनारपट्टीवर 1000 पर्ससीन बोटी आहेत, ज्या माध्यमातून 1 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होतो। मात्र शासनाने या बोटींना मासेमारीची परवानगी दिली नसल्यानं सर्वांवर उपासमारीची वेळ आली। शेजारी राज्यात कर्नाटकात 700 पर्ससीन नौका आहेत, केरळमध्ये 2000 पर्ससीन नौका आहेत आणि इतर राज्य गोवामध्ये 700 पर्ससीन नौका आहेत। त्यांचा किनारपट्टी महाराष्ट्राच्या खूप कमी आहे। मग महाराष्ट्रात 720 किलोमीटरचा किनारपट्टा असताना पर्ससीन मासेमारीला का बंदी घातलेली आहे? आणि महाराष्ट्राने नुकत्याच धोरणामध्ये बाकीच्या मासेमारी म्हणजे डोल नेट, ट्रॉलिंग आणि गिल नेटची आकडे जारी केली। आज राज्यामध्ये 4000 ट्रॉलिंग बोटी आहेत, 6000 डोलनेट बोटी आहेत आणि 4000 गिलनेट बोटी आहेत। या 14000 बोटी रजिस्टर असताना महाराष्ट्र शासन फक्त 1000 पर्ससीन रजिस्टर का करून घेत नाही आहेत? आणि शाश्वत मासेमारी ही फक्त पर्ससीननीच करावी का? बाकीच्या ज्या नौका आहेत, बाकीच्या मासेमारी पद्धत आहेत, त्यांना कुठलेच नियम आणि निकष नाही आहे का? म्हणून येत्या 7 दिवसात 15 ऑगस्टच्या अगोदर शासनाने तातडीची मीटिंग घेऊन इतर राज्यातले फिशरीजचे सेक्रेटरींना बोलवून आम्हाला एकत्र घेऊन आणि जे खरे CMFRI पर्ससीन वाले सायंटिस्ट आहेत, CIFT जे सायंटिस्ट आहेत, जे पर्ससीनची भूमिका व्यवस्थित मांडू शकतील, त्यांना एकत्रित घेऊन एक नवीन धोरण तयार करण्यात यावा, जेणेकरून महाराष्ट्र 2 लाख टन वरून 8 लाख टन मासे पकडू शकेल। महाराष्ट्राची दरवर्षी 4.5 लाख मेट्रिक टन मासेमारीची क्षमता आहे, पण त्या तुलनेत 2 लाख टन मत्स्य उत्पादन घेतलं जात आहे। त्यामुळे क्षमता असूनही कमी उत्पादन घेतलं जात आहे। अशा परिस्थितीत राज्य सरकारने मत्स्य उत्पादन वाढीव भर द्यायला हवा अशी अपेक्षाही संघटनेने व्यक्त केली। महाराष्ट्रात गिलनेट, डोलनेट आणि ट्रोलिंग परवाना असलेल्या अनेक बोटी हायड्रोलिक बूम आणि पॉवर ब्लॉकचा वापर करतात, तरीही त्या बोटींचा पारंपरिक मच्छीमारांमध्ये समावेश केला जातो। शासन आमच्यात भांडणे लावून देण्याचा प्रयत्न करतंय असा आरोपही संघटनेच्या वतीने यावेळी करण्यात आलाय। म्हणून जी आधुनिक पद्धतीची मासेमारी जी आहे, ज्या जपानमध्ये चालली जाते, जी आपल्या मलेशियामध्ये चालली जाते, तर तीच मासेमारी आपल्या ठिकाणी विकसित व्हायला पाहिजे। अजून त्याचा विकास होणं व त्याची माहिती आज लोकांपर्यंत न गेल्यामुळे अनेक जण उतरलेले आहेत। पण बऱ्यापैकी आता रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, ठाणा, मुंबई, पालघरच्या ठिकाणी ही मासेमारी आता अवगत चाललेली आणि वाढत चाललेली आहे। तर शासनाने या पर्ससीन धारकांना लायसन्स द्यावे, त्या ठिकाणी मच्छीमाराचं धोरण निश्चित करावं। 7 दिवसात शासनाने धोरण निश्चित करून पर्ससीन बोटींना मासेमारीसाठी परवानगी द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेनं दिला। आता शासन काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, कोकण मंथन।